Hi friends, in this video we are going to discuss about next point flowers and fruits in chapter plant structure and function. Try this. Carefully observe a fully opened hibiscus flower. तर आता आपल्याला एक पूर्ण उमललेलं हिबिस्कसचं फ्लावर घ्यायचं आहे, म्हणजे जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. ते कसं दिसतंय, त्याला पेटल्स किती आहेत, कॅलेक्स आहे की नाही, करोला आहे की नाही याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिसेल. तर ज्या फुलांना जो लांब किंवा आखूड शॉर्ट किंवा लॉंग असा जो स्टॉक असतो त्यालाच आपण पेडिसेल म्हणजेच देठ असे म्हणतो. One end of the pedicel is attached to the stem, the other end of the pedicel is expanded and swollen. तर त्या पेडिसलचे एक टोक हे स्टेमला अटॅच झालेलं असतं, तर दुसरे एंड हे फूल ज्या ठिकाणी त्याला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. इट इज कॉल्ड द रिसेप्टॅकल. यालाच आपण रिसेप्टॅकल म्हणजेच पुष्पाधार असे म्हणतो. Petals and other parts of the flowers are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of a flower. तर calyx, corolla, androecium, gynoecium हे विविध पार्ट या फुलाचे आहेत. This is a hibiscus flower. It is a pedicel, petal, stigma, anther, presence of hibiscus flower. नेक्स्ट कॅलेक्स. आता आपण कॅलेक्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर कॅलेक्सलाच मराठीत निदलपुंज असे म्हणले जाते. इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीप लाईक पार्ट्स कॉल्ड सेपस विच आर ग्रीन इन कलर. तर फूल ज्या वेळेस कळीच्या अवस्थेत असते त्यावेळेस त्या कळीला हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकले जाते, त्याच भागाला आपण कॅलेक्स असे म्हणतो. दे फ्रॉम द कॅलेक्स. ओके. नेक्स्ट करोला. तर आता आपण पाहणार आहोत करोला म्हणजे काय. करोलाला मराठीत दलपुंज असे म्हणले जाते. दिस इज अ मेडअप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. तर करोला हा विविध कलरफुल पाकळ्यापासून किंवा पेटल्सपासून बनलेला असतो. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक द रोज, क्रिसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कनेर, तगर इट्सेट्रा. तर वेगवेगळ्या फुलांचे करोला जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कनेर या फुलांच्या करोलाचे आकार तसेच त्यांचे स्मेल तसेच त्यांचे कलर हे यांचे ऑब्झर्वेशन करायचे आहे. नेक्स्ट अँड्रोशियम. तर आता आपल्याला पाहायचे आहे अँड्रोशियम. अँड्रोशियमला मराठीत पुमंग असे म्हटले जाते. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. तर अँड्रोशियम हा फुलांचा पुल्लिंगी म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टॅमेन्स. इच स्टॅमेन इज मेडअप ऑफ अँथर अँड फिलामेंट. तर अँड्रोशियम तो स्टॅमेनपासून बनलेला असतो. त्यात अँथर अँड फिलामेंट हे भाग असतात किंवा हे उरुंत असतात. नेक्स्ट पाहूया गायनोशियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. तर गायनोशियम हा त्या फुलाचा स्त्रीलिंगी पार्ट आहे. दिस इज अ मेडअप ऑफ कार्पेल्स. तर गायनोशियम हा फुलांचा स्त्रीलिंगी भाग असून तो कार्पेलपासून बनलेला असतो. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तर आपल्याला गायनोशियममध्ये स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी हे दिसून येतील.
different types of parts in this flower like stigma, style, anther, filament, calyx, next pedicel, ovary, corolla, etc. Next, take a vertical section of a hibiscus flower with the help of a sharp blade. By cutting the flower vertically from stigma to pedicel, both sections of the flower will be seen to have the same structure. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर आपल्याला एक शार्प नवीन असे ब्लेड घ्यायचं आहे व त्या ब्लेडच्या सहाय्याने आपल्याला त्या फुलांचा व्हर्टिकल सेक्शन घ्यायचा आहे. व्हर्टिकल म्हणजे उभा सेक्शन घ्यायचा आहे. तो सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला त्या दोन भागात प्रत्येक भागामध्ये सारखीच स्ट्रक्चर किंवा त्याची रचना दिसून येईल. आफ्टर लाईक दिस व्हर्टिकल सेक्शन. After maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. तर ज्यावेळेस अँथर पक्व होतात किंवा मॅच्युअर होतात तेव्हा ते फुटतं किंवा बस्ट होतं आणि त्यांचे जे पोलन ग्रेन्स असतात ते रिलीज होतात आणि स्टिग्मावर जाऊन पडतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड पॉलिनेशन. त्याच प्रोसेसला आपण पॉलिनेशन असे म्हणतात. त्यालाच आपण मराठीत परागीभवन असे म्हणतो. ड्यू टू पॉलिनेशन ओव्हल्स एक्सेस इन द ओव्हरी गेट फर्टिलायझड. तर या पॉलिनेशनपासून पुढे जे ओव्हल आहेत किंवा अंडाशय आहेत त्यामध्ये त्या बीजांडाचे फर्टिलायझेशन होते व त्याचे रूपांतर नंतर त्या फळात होते. फर्टिलायझड ओव्हल्स फ्रॉम द सीड्स अँड द ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट. ओके. use your brain power. Of what use to a plant are the insects flitting about around its flowers. तर जे फुलांवर भिरभिरणारे फुलपाखरं असतात त्याचा वनस्पतींना काय उपयोग होतो याचे तुम्हाला उत्तर काढायचे आहे. नेक्स्ट, ऑब्झर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कंप्लीट फॉलोइंग चार्ट. तर तुम्हाला आता वेगवेगळ्या फ्लावरचे निरीक्षण करायचे आहे आणि हा चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. तर फुलांचे नाव, आता आपण वेगवेगळी फुलं घ्यायची आहेत आणि ती फुलं कोणती आहेत त्याचा ह्या फुलांचे नाव म्हणजे नेम ऑफ फ्लावर या चार्टमध्ये ते लिहायचं आहे. त्याचप्रमाणे नंबर ऑफ सेपल्स, त्याला किती सेपल्स आहेत, सेपल्स फ्री युनायटेड. तर सेपल्स जोडलेले आहेत की स्वतंत्र आहेत म्हणजेच फ्री आहेत की युनायटेड आहे हे ते लिहायचं आहे तिसऱ्या कॉलममध्ये. तसेच चौथ्या कॉलममध्ये नंबर ऑफ पेटल्स, तर त्या फुलाला किंवा त्या फ्लावरला किती पेटल्स आहेत ते या कॉलममध्ये लिहायचं आहे. पेटल्स फ्री ऑर युनायटेड, त्या पेटल्स फ्री आहेत की युनायटेड आहेत हे लिहायचं आहे. अँड लास्ट कॉलम फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर अँड्रोशियमचे आणि गायनोशियमचे त्या फुलात कसे स्वरूप आहे हे आपल्याला लास्टच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. हे तुम्ही सभोवतालची फ्लावर्स घ्यायचे आहेत आणि त्याचं ऑब्झर्वेशन करून हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. नेक्स्ट, फ्रूट. आता आपण पाहणार आहोत फ्रूट. We eat many different types of fruits. Each type of fruits has its own characteristics. तर आता आपण रोजच्या जेवणात किंवा रोज वेगवेगळ्या प्रकारची फळे खात असतो. तर प्रत्येक फळांचे गुणधर्म हे आपापले असतात किंवा वेगवेगळे असतात. देअर आर व्हेरिएशन इन देअर शेप, कलर, टेस्ट इट्सेट्रा. त्यामध्ये आपल्याला त्यांचे वेगवेगळे व्हेरिएशन दिसून येतील. तर त्यांचा शेप कसा आहे, त्यांचा कलर कसा आहे, त्यांची टेस्ट, प्रत्येक फळांचा कलर, टेस्ट ही वेगवेगळी असते. मँगो कंटेन्स ओनली वन सीड, whereas jackfruit consists of many small fruitlets each with its own seeds. तर मँगोमध्ये फक्त एकच सीड असतं. तसेच
जॅकफ्रूटमध्ये कन्सिस्ट ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स. ज्याप्रमाणे आपल्याला आंब्यामध्ये एकच फ्रूट म्हणजे एकच कोय दिसून येते, त्या उलट तर फणसात असंख्य गरे व आपल्याला असंख्य बिया आढळून येतात. ऑब्झर्व द फ्रुट्स ऑफ बेर. त्यालाच आपण सायंटिफिक नेममध्ये झिझिपस असं म्हणतो. मँगो, चिकू, ॲपल इट्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? Each fruit has a different skin or shell, fleshy part and seed. In case of fruits like cashew, its seed is outside the fruit. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तर आपल्याला आंबा, चिक्कू, सफरचंद तसेच अशा फळांचे निरीक्षण करायचं आहे आणि त्यात आपल्याला काय दिसून येते, काय फरक दिसून येते याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्याला असे दिसून येईल की त्यांच्या कवचाची, त्यांच्या गराची व बियाची रचना ही वेगवेगळी असते. तसेच काजूसारखे काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले दिसतील. इन केस ऑफ फ्रुट्स लाईक कॅशो, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट. नेक्स्ट, सोक द सीड्स ऑफ pea, wheat, rice, jawar, groundnut in water for 3 to 4 hours. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, पी, व्हीट, राईस, जवार, ग्राउंडनट यांचे बिया घ्यायच्या आहेत आणि त्या बिया आपल्याला 3 ते 4 तास पाण्यात भिजवून घ्यायच्या आहेत व त्यानंतर ना ते भिजवून घेतल्यानंतर प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. त्या बिया आपण पाण्यात 3 ते 4 तास बुडवून घेतल्यानंतर ना त्या काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आपल्या बोटाने त्यांना प्रेस करायचं आहे. नंतर आपल्याला त्यात काय दिसून येईल त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. तर आपल्याला त्यात पाहायचं आहे की कोणत्या बियांचे 2 इक्वल पार्ट्स झालेले दिसतील. सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलेडॉनस सीड. तर ज्या बिया आपण फिंगर्सने आपल्या प्रेस केल्यात, ज्या बियांचे 2 इक्वल पार्ट झालेत ते डायकॉटिलेडॉनस सीड असतील, म्हणजे द्विदल बिया असतील. सीड्स विच डू नॉट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलेडॉनस सीड. व ज्या बियांना आपण फिंगरने प्रेस केले पण त्याचा पार्ट त्याचे फक्त एकच पार्ट झाला आहे, त्या बियांना आपण मोनोकॉटिलेडॉनस असे म्हणतो. सीड्स विच डू नॉट हॅव डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स कॉल्ड मोनोकॉटिलेडॉनस सीड्स, म्हणजेच एकदल बिया. डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स और व्हेरियस फ्रूट्स अँड सीड्स. लुक ॲट दिस फ्रूट्स. For more videos, please like, share and subscribe JR Science Academy online lectures. For any query, comment or mail us jrscienceacademy@gmail.com.